नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीव गेला तरी चालेल, पण या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका. कधी कधी काही गोष्टी आयुष्यात अशा असतात ज्या आपण कुणाला सांगू नयेत. जीव गेला तरीही नाही, कारण त्या गोष्टी एकदा बाहेर गेल्या की आपला सन्मान, विश्वास आणि मन शांती सगळं काही हरवून बसतो. जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही रहस्य, काही चुका आणि काही दुःख दडलेली असतात. पण सगळ्यांसमोर सगळं सांगणं म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं होय. लोक ऐकतात सहानुभूतीने नाही तर टोचण्यासाठीच, चेष्टा करण्यासाठी आणि कधी कधी आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरुद्ध करण्यासाठी. म्हणून काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या मनातच ठेवायच्या, जरी त्यासाठी जीव गेला तरी चालेल. आज आपण बोलणार आहोत अशाच काही गोष्टींबद्दल ज्या कधीच कोणाला सांगू नयेत, कारण त्या सांगितल्यावर परत आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. नंबर 1, आपल्या दुःखाची कहाणी कोणालाही सांगू नका. आपण कितीही विश्वासाने एखाद्याशी आपलं दुःख शेअर केलं तरी जगात फारच कमी लोक असतात जे खरं समजून घेतात. बाकीच्यांसाठी ते फक्त गप्पेचा विषय बनतं. लोक सुरुवातीला आपल्याला समजून घेतात असं वाटतं, पण नंतर आपल्या शब्दांचा वापर आपल्या विरोधात करतात. म्हणून आपलं दुःख, आपली वेदना, आपले संघर्ष हे स्वतःपुरतेच ठेवलेले बरे. कारण लोक फक्त विचारतात काय झालं, पण कुणी विचारत नाही काय वाटलं. जीवनात काही गोष्टी मनात साठवून ठेवाव्या लागतात, कारण सगळं सांगून मोकळं होण्याऐवजी मन अजून जखमी होतं. कधी कधी शांत राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं असतं आणि म्हणूनच दुःख मनात ठेवणं हे कमजोरीचं नाही तर ताकदीचं चिन्ह असतं. नंबर 2, आपल्या घरातील भांडणं किंवा मतभेद बाहेर सांगू नका. घरातले वाद, गैरसमज किंवा ताण हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, पण ते बाहेर सांगणं म्हणजे स्वतःचं घर लोकांच्या चर्चेचा विषय बनणं होय. आजकाल लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवायला जास्त आवडतं, पण कोणी मदतीसाठी पुढे येत नाही. तुम्ही स्वतःच्या घरचं भांडण कोणाला तरी सांगितलं की दुसऱ्या दिवशी ते 10 जणांपर्यंत पोहोचतं आणि शेवटी तुमचा सन्मान कमी होतो. बाहेरच्या लोकांना तुमच्या घरातलं दुःख कधीच समजत नाही, ते फक्त त्यातून गोष्टी बनवतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, घरातील प्रश्न घरातच सोडवलेले बरे, कारण बाहेर सांगितलं की लोक ते सोडवायला नाही तर पसरवायला लागतात. शांतता आणि सन्मान टिकवायचा असेल तर आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या दारातच थांबवल्या पाहिजे. नंबर 3, आपल्या कमाईचं आणि पैशांची माहिती कोणालाही सांगू नका. पैसा ही अशी गोष्ट आहे जी जितकी शांततेत ठेवली आहे तितकीच सुख देऊन जाते. आपल्या कमाईबद्दल किती पगार आहे, किती बचत आहे किंवा कुठे गुंतवणूक केली आहे हे सगळं कुणालाही सांगू नका, कारण लोक तुमचं यश पाहतात पण त्यामागचं श्रम आणि संघर्ष समजून घेत नाहीत. काही लोक तुमच्याशी मैत्री ठेवतात फक्त फायद्यासाठी आणि ही माहिती त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी पडते. पैशांची चर्चा जितकी जास्त करता तितकी मत्स्य, डोळस आणि गैरसमज वाढतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पैसा जितका गुपित ठेवतात तितकंच आयुष्य सुरक्षित राहतं. तुमच्या मेहनतीचा आदर करा, पण तिचा गाजावाजा कधीच करू नका, कारण पैसा बोलू लागला की नाती शांत होतात आणि माणूस एकटा पडतो. नंबर 4, आपल्या भूतकाळातील चुका कोणालाही सांगू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही चुका, काही वाईट निर्णय आणि काही काळोखे दिवस असतात, पण त्या सगळ्या जगाला सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमा पुन्हा उघडणं होय. लोक सुरुवातीला ऐकतात सहानुभूतीने, पण नंतर त्या गोष्टींचं ओझं आपल्यावरच ढकलतात. काही लोक तर तुमचा भूतकाळ वापरून तुमचं वर्तमान खराब करतात. म्हणून जे गेलं ते तिथे सोडून द्या. भूतकाळातल्या चुका लपवणं म्हणजे खोटं जगणं नाही तर स्वतःला वाचवणं असतं. त्या चुका तुमचा धडा असतात, शिक्षा नाही. आयुष्य पुढे चालतं पण लोक तुम्हाला मागे खेचतात. म्हणून भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या चुका जगासमोर मांडतो त्याचं वर्तमान लोकांच्या तोंडी आणि भवितव्य त्याच्या देवावर राहतं.
नंबर 5, आपल्या आयुष्यातील गुपित प्रेमकथा कोणालाही सांगू नका. प्रेम हे मनातलं भावनांचं मंदिर असतं आणि ते प्रत्येकासाठी पवित्र असावं. पण काही वेळा जे प्रेम आपल्यासाठी खास होतं ते आयुष्यात घडूनही अपूर्ण राहतं. अशा गोष्टी आपण मनात ठेवाव्यात, कारण जग त्या भावनेला कधीच समजून शकत नाही. लोक तुमच्या भावना नाही तर तुमचं प्रकरण पाहतात. तुम्ही हे सांगितलं की ते तुमच्या मनातील पवित्र आठवणींवर प्रश्न उभे करतात. काही जण तुमच्यावर दया दाखवतात, काही जण चेष्टा करतात आणि शेवटी ती भावना देखील कलंकासारखी वाटायला लागते. म्हणून आपल्या हृदयातलं प्रेम गुपित ठेवणं हाच त्याचा सन्मान असतो. काही भावना शब्दात मांडायच्या नसतात, त्या फक्त मनात जगायच्या असतात. कारण जगाला तुम्ही किती प्रेम केलं हे नाही कळत, पण ते सांगितल्यावर ते तुम्हाला किती तोडतं हे नक्कीच कळतं. नंबर 6, आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्यांची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगू नका. कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला कठीण प्रसंगी मदत देते, मदत करते किंवा आपल्यासाठी काहीतरी त्याग करते. पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा आणि त्या क्षणाचा सन्मान कमी करणं होय. मदत ही जाहीर करायची नाही, ती मनात साठवून ठेवायची असते. कारण जेव्हा तुम्ही कोणाच्या मदतीचं प्रदर्शन करता तेव्हा लोक त्या मागचं प्रेम नाही तर त्या फायद्याचा अर्थ काढतात. कधी अशा गोष्टी उघड केल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्रास, गैरसमज किंवा अपमान सहन करावा लागतो. म्हणून ज्यांनी तुमच्यासाठी काही केलं त्यांचं नाव मनात ठेवा, ओठांवर नाही. खरा आभार व्यक्त करायचा मार्ग म्हणजे त्या नात्याचं रक्षण करणं, त्याची जाहिरात नाही. कारण ज्या गोष्टी मनात ठेवल्या जातात त्यांची किंमत कायम टिकते. नंबर 7, आपल्या घरातील आर्थिक अडचणी बाहेर कधीच सांगू नका. पैशांची तंगी ही घराघरात कधी ना कधी येते, पण ती सगळ्यांसमोर उघड करणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाव लावणं होय. आजकाल लोक सहानुभूतीपेक्षा उत्सुकतेने विचारतात काय झालं, पण कुणीही खरं मदत करायला पुढे येत नाही. उलट काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचं गणित मांडतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आर्थिक संकट हे बाहेर सांगून सुटत नाही, ते शांततेने आणि संयमाने झेलून सुटतं. जगाला तुमच्या संघर्षाची किंमत माहिती नसते, पण तुमच्या अडचणींचं प्रदर्शन पाहून लोक तुमचं मानपान करतात. पैशांचा प्रश्न हा कुटुंबाला विषय असतो, तो बाजारात मांडायचा नसतो. कारण एकदा तुमची कमजोरी जगासमोर गेली की लोक सहानुभूती नाही तर दुबळेपणा पाहतात. म्हणून अडचणींना सामोरे जा, पण काही कहाणी कधीच सांगू नका. नंबर 8, आपली मानसिक तणावाची आणि चिंता कोणालाही सांगू नका. आपल्या मनातील चिंता, भीती आणि मानसिक ताण हळूच वाढत जातात, पण त्यांची कहाणी कुणालाच सांगू नये. अनेकदा फायद्यांचं नसतं. लोक सहानुभूतीने ऐकतात, पण बऱ्याचदा त्यांना ती पूर्णपणे समजत नाही. उलट काही वेळा त्याचं उत्तर किंवा वागणूक आपल्याला अजून जास्त तणावात टाकते. काही माणसे आपली कमकुवत बाजू पाहून आपल्यावर दबाव आणतात किंवा आपला फायदा घेतात. म्हणून काही गोष्टी मनातच ठेवाव्या लागतात, शांतपणे झेलाव्या लागतात. मानसिक ताण आपल्याला हळू स्वतःहून समजून घ्यावा लागतो, बाहेर नाही. ज्यावेळी आपण आपली मानसिक ताकद वाढवतो तेव्हाच आपण जगाच्या दबावाशी सामना करू शकतो. म्हणून काही चिंता, काही ताण कधीच बाहेर सांगू नका. कारण काही गोष्टी सांगण्याने जीव वाचत नाही, उलट जखमा वाढतात. नंबर 9, आपल्या भावनिक दुर्बलतेबद्दल कुणालाही सांगू नका. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा तो दुःखी, एकटा किंवा दुर्बळ वाटतो. पण ही दुर्बलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या हातून आपली ताकद कमी करणं होय. लोक सहानुभूती दाखवतात असे वाटतं, पण खरे तर काही जण त्याचा फायदा उचलण्यासाठी तयार असतात. काही माणसे तुमच्या भावनिक दुर्बलतेचा वापर करून तुमच्यावर दबाव आणतात किंवा तुमचं मनोबल तोडतात. म्हणून आपल्या भावनांना मनातच धरून शांत राहणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. दुर्बलता बाहेर दिसल्यास इतरांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो आणि लोक तुमच्या निर्णयावर प्रश्न ठेवतात. आपलं मन मजबूत ठेवणं, संकटांचा सामना स्वतः करणे आणि दुर्बलतेला
मनातच साठवून ठेवणे हेच खऱ्या शक्तीचं चिन्ह आहे. नंबर 10, आपल्या वैयक्तिक अपयशाबद्दल किंवा सफलतेबद्दल कधी सांगू नका. आपल्या आयुष्यात अनेक वेळा अपयश येतात, योजना फसतात किंवा प्रयत्न निष्फळ ठरतात. पण ही सफलता बाहेर सांगणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेला हात घालणं होय. लोक तुमचं अपयश पाहून सहानुभूती दाखवत नाहीत. उलट काही जण तुमचा वापर करून तुमच्या आत्मविश्वासावर प्रश्न उपस्थित करतात. आयुष्यातील अपयश ही केवळ तुमची शिक्षा आहे, ही इतरांसोबत शेअर करायची नाही. जेव्हा आपण स्वतःहून उभे राहतो, अनुभव घेतो आणि पुन्हा प्रयत्न करतो, तेव्हाच खरी ताकद निर्माण होते. अपयश मनात ठेवलं की ते तुम्हाला मजबूत बनवतं. बाहेर सांगितलं लोक त्यातून तुमच्यावर टीका करतात. म्हणून आपलं वैयक्तिक अपयश आणि सफलतेची कहाणी कधीच कोणालाही सांगू नका, कारण ती गोष्ट फक्त तुमच्या अंतर्मनासाठी आहे आणि तीच तुम्हाला उंचावत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आधार आणि प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे कमेंट्स करून आपले विचार नक्की सांगा. आम्ही पुढच्या व्हिडिओ आणखी प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घेऊन येऊ. थँक्स.